संगमनेर तालुक्यातल्या काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे। चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत 26,12,900 रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केला। संगमनेर तालुक्यातल्या महालक्ष्मी माता मंदिराचा 8 मार्च रोजी अज्ञात चोरट्यानं दरवाजा आणि गाभाऱ्याचं कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप, त्या टोपमधील सोन्याचे पान, देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने असे एकूण 24,94,000 रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा संगमनेर तालुका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याची पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गांभीर्याने दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते। त्यांनी घटनास्थळी भेट देत त्या आरोपींच्या गुन्हा करण्याच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊन तपास पथक तयार करून आरोपींची माहिती काढण्याकामी पथकास आवश्यक सूचना देऊन रवाना केला। या पथकानं घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत 13 मार्च रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर याने त्याच्या साथीदारांसह केल्याचं निष्पन्न झालं। पथकानं बातमीदारामार्फत सुयोग दवंगे याची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक याच्या मध्यस्थीनं गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाच्या कारमधून MH04 HF1661 संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पथकानं तात्काळ लोणी ते कोल्हार रस्त्यावर सापळा लावला आणि संशयित कार मिळून आल्यानं त्यातून 3 इसम पळून जाऊ लागले। पथकातील काही अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना आणि कारमधील आणखी 3 अशा एकूण 6 इसमांना ताब्यात घेत अटक केली आहे। अहिल्यानगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सागर ससाने, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालनकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड आणि अरुण मोरे यांच्या पथकानं ही विशेष कारवाई केली आहे। दरम्यान अटक आरोपींमध्ये सुयोग अशोक दवंगे वयवर्ष 21 राहणार हिवरगाव पावसा संगमनेर, संदीप किसन साबळे वयवर्ष 23 राहणार पाचपट्टावाडी तालुका अकोले, संदीप निवृत्ती गोडे वयवर्ष 23 राहणार सोमठाणे अकोले, अनिकेत अनिल कदम वयवर्ष 21 राहणार टिटवाळा कल्याण जिल्हा ठाणे, दीपक विलास पाटेकर वयवर्ष 24 राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे, सचिन दामोदर मंडलिक वयवर्ष 29 राहणार संगमनेर तालुका संगमनेर अशा आरोपींची नाव आहेत। संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण 25 लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले होते। घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API धाकराव आणि टीम काम करत होती। सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण 4 साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे। त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे। साधारण 27-28 लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे। दरम्यान मुख्य आरोपीने यापूर्वी सिन्नरचे वज्रेश्वरी मंदिर फोडल्याची माहिती या तपासामध्ये पुढे आली आहे।